वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता 5वीचं नवनीत मार्गदर्शक सराव पुस्तिका यामधील गणित या विषयातील स्वाध्याय. आणि त्या स्वाध्यायांचं मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपलं प्रकरण 3मधील बघा, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी या घटकावरचा हा स्वाध्याय आहे. तर स्वाध्याय 3.1 हा आपण आज अभ्यासणार आहोत. चला तर बघू. पहिला प्रश्न आहे बघा, 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? कोणते आहे बघा? 0 व 8. 0 कोणत्या स्थानी आहे बघा? एकक, दशक, शतक, हजार. मग 0 हा कोणत्याही स्थानी असला तरी 0 या अंकाची स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत आहे तीच राहते, पण स्थानिक किंमत देखील 0च येते. व 1 हा अंक आपला एकक स्थानी आहे म्हटल्यानंतर त्याची स्थानिक किंमत ही एकच राहणार. म्हणजे 0 अधिक 1 अशी आपल्याला बेरीज करावी लागेल आणि त्या किमतीची बेरीज आपली येणार आहे एकच येणार आहे. 2 नंबरचा ऑप्शन म्हणून आपण बरोबर द्यायचं आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 715 स्टार 2 आहेत. या संख्येतील स्टारच्या जागी म्हणजे या स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 27 आहे. तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? म्हणजे आता इथं असणारा आणि एकक आणि दशकस्थानी असणारा अंक आपल्याला शोधायचा आहे. तर आपण 1 घातला इथं, तर इथं 1 आणि इथं 1 येणार. म्हणजे दोन्ही स्टारच्या ठिकाणी 1 लिहिला तर ह्या 1ची एकक स्थानच्या 1ची किंमत स्थानिक किंमत एकच येणार आणि ह्याची 10 येणार, कारण की हे दशक स्थानी 1 असणार आहे. म्हणजे 10 वजा 1 केलं तर आपलं 9 येते, पण आपल्याला किमतीचा फरक किती दिलेला आहे? 27 दिलेला आहे. दुसरा घातला तरी बघा, 4 ठेवला इथं, तर बघा 4ची स्थानिक किंमत 40 येते आणि इथली 4 म्हणजे 40 वजा 4 केलं तर आपलं उत्तर 36 येते. आपला फरक आहे 27. तिसरा ऑप्शन बघा, 3 आणि इथं 3 ठेवलं तर 3ची ह्या दशकस्थानच्या 3ची स्थानिक किंमत 30 येते. 30 वजा 3 केलं तर आपलं 27 येतं. म्हणजे आपला ऑप्शन हा 3 नंबरचा बरोबर असणार आहे. लक्षात आलं का बघा. तिसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? आता 5 या अंकाची स्थानिक किंमत आपण बघू. ती आता कोणत्या स्थानी आहे 5 पहिला बघायचा. आता या पहिल्या ऑप्शनमध्ये 5 हा एकक, दशक, शतक, हजार, दशहजारमध्ये, म्हणजे 5 याची स्थानिक किंमत 50,000 असणार. ही खूप मोठी झाली. याच्यामध्ये एकक स्थानीच आहे म्हणजे याची 5च राहणार. इथं बघा, इथं 5 आहे म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे 5ची 5,000 झाली आणि इथं 5 हे शतक स्थानी आहे म्हणून 500 झाली. मग कमी विचारली आपल्याला म्हणून आपली 5 या स्थानची म्हणजे 2 नंबरच्या ऑप्शनमधील 5 हा एकक स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत 5च असणार आहे. चौथा ऑप्शन बघा, 7 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे. तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? पहिला आपल्याला काय करायचं आहे? दर्शनी किंमत त्यांची समान येते का बघायची आहे. दर्शनी किंमत आहे ती संख्याच राहते, एवढं लक्षात ठेवायचं. आता इथं बघा, इथं जर 2 घातलं, ह्या ठिकाणी 2 घातलं आणि हे शतकस्थानी 2 घातलं, आपल्याला काय म्हणले? इथं आणि इथं 2 जर घातलं तर त्या अंकाची दर्शनी किंमत समान. मग ह्याची दर्शनी किंमत 2 आणि ह्याची पण दर्शनी किंमत 2 आहे. बरोबर झालं. पण काय म्हटलं आहे? त्यांची स्थानिक किमतीतील फरक 0. इथं जर 2 असेल तर 200 होणार त्याची स्थानिक किंमत आणि ह्याची 2. 200 वजा 2 केलं तर 198 येतं. हा आपला 0 आपल्याला फरक आला पाहिजे. 0 2 नंबरचा ऑप्शन घालून बघू. इथं 0 आणि इथं 0 दोन्ही ठिकाणी समान असेल, त्यांची दर्शनी किंमत समान आली तर स्थानिक किमतीतील फरक 0 आहे का बघायचं. फरक यांचा 0 वजा 0 केलं तर 0 शतक स्थानी जरी असला तरी त्याची स्थानिक किंमत 0च येते, म्हणून 0 वजा 0 केलं तरी आपलं उत्तर 0च येणार आहे. हा ऑप्शन असू शकतो. तरी पुढचा बघू बघा, 1 जर इथं ठेवला आणि इथं ठेवला, 1ची स्थानिक किंमत 100, 100 वजा 1 99 येतं. 3 बघा, 3ची स्थानिक किंमत 300 येणार, 300 वजा 3 297 येणार. म्हणजे हा देखील ऑप्शन आहे. आपला फरक फक्त 0 आला पाहिजे, म्हणजे 0 ही संख्या 2 नंबरच्या ऑप्शनमधील या ठिकाणी ठेवली तर आपला फरक देखील 0 येतो, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन. 5वा आहे बघा, 58,279 या संख्येमधील दशहजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार.
आता कोणता आहे बघा, दशहजार म्हणजे बघा एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार या 5 या स्थानची इथं आपल्याला 5 अंक मिळालेला आहे. आणि कोणता, शतक स्थानच्या अंकाचा. शतक स्थानी 2 आहे म्हणजे 5ची स्थानिक किंमत आपली किती आली, 50,000. आणि 2ची स्थानिक किंमत शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमतीच्या. 2ची आपल्याला दर्शनी किंमत काढायची आहे. मग 2ची दर्शनी किंमत 2च राहणार आहे तीच संख्या, म्हणून 50,000 गुणुले 2 आपल्याला करावं लागेल. तर त्याचं उत्तर येणार आहे आपलं 1,00,000. म्हणजेच किती, 1 पर 5 शून्य. इथं बघा, इथं 6 शून्य आहेत. हे 10,00,000 झालं, हे 1,000 झालं, हे 10,000 झालं. आणि आपला ऑप्शन आहे 4 नंबरचा जो 1,00,000चा आहे तो उत्तर बरोबर येणार आहे. लक्षात आलं का बघा. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 6वा प्रश्न आहे बघा. 34 लक्ष, 2 दशहजार, 4,000 आणि 5 शतक, 2 दशक आणि 5 एकक यापासून बनणारी संख्या कोणती. आता 34 लक्ष म्हटले म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 10च्या पुढं या 9च्या पुढं ज्या 2 अंकी संख्या असतात त्या लक्ष दशलक्षमध्ये येतात. मग ही 34ही 2 अंकी संख्या आहे म्हणजेच किती अंकी झालेली आहे आपली, दशलक्षमध्ये गेलेली आहे. तर आपल्याला संख्या बनणारी किती पहिला बघायची आहे बघा. ही 34 लक्ष, 2 दशहजार म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार ही झाली 4 ही लक्ष. आणि जर 34 दोन्ही धरली तर दशलक्ष. म्हणजे ही आहे ही संख्या. म्हणजे काय बघा, लक्षची संख्या आपली किती अंकी असते, 6 अंकी. लक्षची संख्या ही आपली 6 अंकी असते आणि दशलक्षची आपली असणार आहे 7 अंकी. आपण दिलेल्या संख्या पहिल्या किती आहेत बघू, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे ही आहे हीच संख्या. याच्यामध्ये शून्य किंवा आधीमध्ये काही शून्य येणार नाही, कारण इथं एका ओळीनं तुम्हाला जेवढे एकक, दशक, शतक आहेत त्याचे किंमत तुम्हाला दिलेली किंवा त्या संख्या दिलेल्या आहेत. त्यामुळे 34 लक्ष 24,525. 34 लक्ष 24,525 पहिलाच ऑप्शन आहे बघा, तो आपला बरोबर येणार आहे. म्हणजे एकूण 7 अंकी संख्या. दशलक्ष 34 लक्ष म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की 9च्या पुढच्या दोन अंकी संख्या ज्या असतात त्या दशलक्षमध्ये येतात. मग त्या आपल्या 7 अंकी संख्या असल्या पाहिजेत. आणि लक्षची संख्या 6 अंकी. मग आपल्याला 7 अंकी संख्या इथं मिळालेली आहे आणि आहे हा क्रम देखील बरोबर आलेला आहे, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. 7वा आहे बघा, 26,586 या संख्येमधून हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यातील फरक काढायचा आहे. आता हजार व दशक स्थानची पहिले काढू. हजार कुठं आहे बघा, इथं 6 आहे आणि दशक स्थानचा 8 आहे. म्हणजे इथं मी तुम्हाला गणित एक करून दिलेलं आहे बघा, त्यानुसार तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला सॉल्युशन करून दाखवते बघा. काय करायचं आहे आपल्याला, 6 या दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि हजार व काय म्हटलेलं आहे आपल्याला, हजार स्थानी 6 आहे म्हणून 6ची स्थानिक किंमत 6,000 आली आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 8 म्हणजे 80 आली. आता ह्याची काय करायची, बेरीज करायची. आपली येणार ह्याची बेरीज 6,080. दुसरा आहे बघा, शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक. शतक स्थानी 5 आहे 500 आणि दशक स्थानचा 8 म्हणजे याची बेरीज झाली आपली 580. लक्षात येते काय बघा. आता त्यांचा फरक काढायचा म्हणजे ह्या दोन्हीमधला फरक काढायचा आहे म्हणून 6,080 वजा 580 करायचं आहे. 0 8मधून 0 गेले 0, 10मधून 5 गेले 5, 5ला 1 परत 5, 5,500 उत्तर कुठे आहे बघा, आपला 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 8वा प्रश्न आहे, 33,33,333 या संख्येमधील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढील प्रकार. अधोरेखित अंक कोणता केला आहे बघा, इथं 3 केलेला दिसतो आपल्याला. मग 3 याची स्थानिक किंमत काढायची आहे बघा. 3च्या पुढं किती अंक आहेत तेवढ्या शून्य त्याच्यावर द्यायचं आहे. एवढं सोपं आहे. आता या 3च्या पुढं 5 अंक आहेत म्हणजेच 3वर 5 शून्य असणारी संख्या आपली तिची स्थानिक किंमत असणार. इथं बघा 4 आहे, ही 3 नाही आहे. इथं 3 2 3 6 झाल्या. आपल्या संख्या किती आहेत, पुढं 5 आहेत. म्हणजे इथं बघा ह्या 5 शून्य आहेत आणि 3च्या पुढे 5 शून्य म्हणजे चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. आणि 3ची स्थानिक किंमत आपली ही 3,00,000 येणार आहे किंवा 3 लक्ष म्हणतो आपण, म्हणून चौथा ऑप्शन. 9वा बघा, 4 गुणुले 1,000 अधिक 7 गुणुले 1,00,000 आहे. परत अधिक 5 अधिक 3 गुणुले 10 हे विस्तारित रूप
हे करायचं आहे, आपल्याला सोडवायचं आहे. बघा मी सोडवते. इथं पहिला पदावलीनुसार 4 गुणुले 1000 किंमत किती आली आपली 4000 अधिक किती आली 7 गुणुले 1 लक्ष आहे म्हणजे 7वर किती शून्य आहेत बघा 3 2 5 आहेत 2 3 4 5. आपण गुणाकार केला अधिक 5 अधिक 3 गुणुले 10 30 किंवा आपण 30 अधिक 5 केलं तरी 35 हा लिहिलं तरी चालतं. आता पुढं आपण आता यांची बेरीज करायची. मांडणीप्रमाणे घेतले तर बघा 7 लक्ष या 5 शून्य आपल्या आहेत तशा परत 4000 परत हे डायरेक्ट आपण 35 लिहू. आता आपण यांची बेरीज करायची आहे. 3 0 4 0 7 म्हणजे 70 40 35 70 40 35 70 40 35 आपलं 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. ह्या विस्तारित रूपाचं उत्तर. 10वा प्रश्न आहे 5 गुणुले 1 अधिक 8 गुणुले 1000 अधिक 7 गुणुले 10 अधिक 6 गुणुले 100 बरोबर किती. त्या पद्धतीनेच सोडवायचं आहे बघा. 5 गुणुले 1 मी लिहिते बघा इथं 5 अधिक 8 गुणुले 1000 8000 अधिक 7 गुणुले 10 70 अधिक 6 गुणुले 100 600. तर यांची बेरीज करायची आहे. या पद्धतीनेच आपण सोडवून घेऊ बघा. 8000 अधिक 600 अधिक 70 आणि 5 75 डायरेक्ट घेऊ आपण. 5 7 6 8 8675 8675 दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 11वा आहे बघा 40,56,784 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. आता 4ची स्थानिक किंमत पहिला काढू. 4च्या स्थानिक किमतीची बेरीज पहिला काढायची. आता 4ची स्थानिक किंमत म्हणजे बघा इथं 4 आहे इथं 4 आहे. एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष म्हणजे 4च्या पुढे आपल्याला किती शून्य द्यावं लागतील बघा. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आणि 4ची एकक स्थानच्या 4ची किंमत 4च येणार. यांची बेरीज करायची आपल्याला काय येणार 40 लक्ष 4 येणार. 3 2 3 आणि 2 5 आणि ही 4 आहे. तसं इकडून तुम्ही बेरीज करा. मी इकडून करते म्हणून तुम्ही पण इकडून करू नका. 4 4शी 4 0शी 0 0शी 0 ही 0 ही 0 ही 0 आणि 4 आली. आता 5च्या स्थानिक किमतीपेक्षा म्हणल्या तर 5ची स्थानिक किंमत किती आहे बघा. 5वर पुढं म्हणजे 50,000 येणार. मग आता कितीने जास्त कितीने कमी करायला आपण काय करणार वजा करणार म्हणजे ह्यातून आपल्याला 50,000 वजा करावे लागतील. तर इथं बघा 4 0 0 10तनं 5 गेले 5 ही 0 आहे. ह्याच्याला 1 परत 9 ह्याच्याला 1 परत 3 म्हणजे 39,50,000 4 39,50,000 4 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा तो आपला बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो इथेच थांबू आपण. स्वाध्याय 3.1 मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ बनवेन मी त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.